नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाचा भाग बनणार आहोत जो थेट आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याशी जोडलेला आहे. एका आत्मनिर्भर आणि विकसित भारताकडे वाटचाल करणाऱ्या या भावनिक आणि सखोल विश्लेषणामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण फक्त काही आकडेवारी किंवा माहिती पाहणार नाहीये, तर एका नव्या, सामर्थ्यवान भारताचं चित्र अनुभवणार आहोत, जे आपल्याला एकत्र मिळून साकार करायचं आहे. खऱ्या अर्थाने विकसित भारताचं स्वप्न म्हणजे नक्की काय? फक्त गगनचुंबी इमारती अजिबात नाही. हे स्वप्न दडलेलं आहे ते पर्यावरणीय समतोल आणि आपल्या आनंदी कुटुंबांमध्ये. विचार करा, जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक आपल्या या सामूहिक प्रगतीचा मनापासून अभिमान बाळगेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणी होईल. आणि हाच तर आपल्या आजच्या या विश्लेषणाचा मूळ पाया आहे. तर आपला पहिला विभाग आहे एक प्रगत भारताचा दृष्टिकोन, नव्या भारताचा भक्कम पाया. या नव्या भारताचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत: आनंदी कुटुंबे, जबाबदार नागरिक, पर्यावरणाचं रक्षण आणि आपली जीवनशैली अधिक स्मार्ट बनवणं. आता बघा, हे स्वप्न केवळ सरकारी योजनांवर अवलंबून आहे का? तर मुळीच नाही. ते आपल्या सर्वांच्या सकारात्मक आणि सामूहिक कृतीवर अवलंबून आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि दूरदृष्टी ठेवून आपली जीवनशैली बदलण्यासाठी आता प्रत्येक जबाबदार नागरिकाने स्वतःहून पुढे येण्याची गरज आहे. आता पुढे जाऊया विभाग 2 कडे, तंत्रज्ञान आणि स्मार्ट शहरे, आधुनिक जीवन आणि शाश्वतता. आज आपल्यासमोर 2 चित्र आहेत. एका बाजूला ती जुनी, जास्त प्रदूषण करणारी वाहतूक व्यवस्था आणि पारंपरिक कार्यालयीन पद्धत आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? तर घरून काम करण्याची म्हणजेच वर्क फ्रॉम होम संस्कृती आणि सार्वजनिक वाहतुकीचा वाढता वापर. आता हे केवळ आपल्या सोयीसाठी उरलेलं नाहीये बरं का. ह्या अत्यंत महत्त्वाच्या ऊर्जा बचत मोहिमा आहेत. या छोट्या वाटणाऱ्या बदलांमुळेच आज आपल्या शहरांमधलं कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. यानंतर आपला तिसरा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विभाग, हरित गावे आणि सामुदायिक विकास, आपल्या राष्ट्राचा आत्मा. आपल्या ग्रामीण भागात जे शाश्वत परिवर्तन घडतंय ना, त्याचे 3 टप्पे खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. पहिला टप्पा म्हणजे संपूर्ण समुदायाने एकत्र येऊन नवीन गोष्टी शिकणं. दुसरा म्हणजे शेतीतील हानिकारक रसायनांचा कायमचा त्याग करणं. आणि तिसरा, नैसर्गिक शेतीचे फायदे प्रत्यक्ष मिळवणं. इथे सर्वात मोठी ताकद कोणती असेल, तर ती आहे सामूहिक, सामुदायिक प्रयत्न. जेव्हा आपले शेतकरी बांधव एकत्र येतात, हातात हात घालून नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारतात आणि आपल्या मातृभूमीची माती पुन्हा सुपीक बनवतात, तेव्हा ते दृश्य खरोखरच अंगावर काटा आणणारं आणि अत्यंत प्रेरणादायी असतं. आणि म्हणूनच इथे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे: जोपर्यंत आपल्या गावांचा विकास होत नाही, तिथले लोक एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत देशाची खरी प्रगती आणि आत्मनिर्भरता पूर्णपणे अशक्य आहे. आपल्या राष्ट्राचा हा विकास मूलभूतपणे या हरित गावांच्या सामूहिक यशावरच तर अवलंबून आहे. आणि इथूनच आपण वळतोय विभाग 4 कडे, ऊर्जा क्रांती आणि पर्यावरण संरक्षण, भविष्याला ऊर्जा देणारी पहाट. 100%. हा आकडा पाहताना काय वाटतं? हा आकडा खूप काही सांगून जातो. ही ती 100% वचनबद्धता आहे जी आगामी हरित ऊर्जा क्रांतीसाठी आपल्या संपूर्ण समाजाकडून अपेक्षित आहे. ही सौर ऊर्जा क्रांती एक अशी मोठी लाट आहे जी निसर्गाचं रक्षण तर करेलच, पण सोबतच आपलं भविष्य खऱ्या अर्थाने प्रकाशमय करणार आहे. पण यासाठी गरज आहे ती आपल्या सर्वांच्या 100% सहभागाची. आजूबाजूला नजर टाकली तर दिसेल की सौर ऊर्जा क्रांती, इलेक्ट्रिक वाहनांचा म्हणजेच EVचा वाढता वापर आणि ऊर्जेची बचत करणारे आधुनिक उपक्रम आता काळाची गरज बनले आहेत. इलेक्ट्रिक वाहने आणि घरांवर बसवलेले सौर पॅनल्स हे आता केवळ तंत्रज्ञानाचं प्रदर्शन राहिलेलं नाहीये. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाने उचललेलं हे अत्यंत प्रभावी, ठोस आणि आश्वासक पाऊल आहे. आता आपण आलोय आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या 5व्या विभागाकडे, आपली जबाबदारी आणि स्वदेशी आत्मनिर्भरतेचा स्वीकार. स्वदेशी हा शब्द ऐकल्यावर काय वाटतं? स्वदेशी म्हणजे केवळ स्थानिक वस्तू खरेदी करणं असं मर्यादित अर्थ आता राहिलेला नाहीये. आजच्या या आधुनिक काळात स्वदेशी ही एक अतिशय स्मार्ट अशी जीवनशैली बनली आहे. हा एक असा सक्रिय आणि सामूहिक निर्णय जो आपल्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेला जबरदस्त बळकटी देतो आणि सोबतच आपल्या महान सांस्कृतिक मुळांचा सन्मानही करतो. यामुळेच देशाची खरी आत्मनिर्भरता आणि समाजाची ताकद वाढते. तर विचार करा, भविष्यातील आधुनिक स्मार्ट शहरे, शाश्वत आणि हरित गावे
आणि आपल्या सर्वांना एकत्र बांधणारा हा स्वदेशीचा अभिमान. शहरात वर्क फ्रॉम होम करून कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते गावात एकत्र येऊन नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत आपण सर्वजण या विकसित भारताच्या भव्य आणि प्रेरणादायी कथेचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहोत. होय, आपण सर्वजण या सकारात्मक बदलाचा एक अभेद्य भाग आहोत. आणि आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी इथे सोडून जातोय. आज आपण सर्वजण मिळून पुनरुत्थान पावणाऱ्या भारताच्या या महान वाटचालीत आपलं काय योगदान देणार आहोत यावर नक्की विचार करा. देशासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद आपल्या प्रत्येकात दडलेली आहे. अशाच प्रकारच्या अत्यंत सकारात्मक, माहितीपूर्ण आणि देशाभिमान जागृत करणाऱ्या सखोल विश्लेषणांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग एकत्र येऊया आणि भारताला अधिक सामर्थ्यवान बनवूया. धन्यवाद.